नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅकग्राऊंडसाठी सॉरी, आमच्या बाजूला हळद आहे म्हणून बॅकग्राऊंडला थोडाफार म्युझिकचा आवाज येईल. आजच्या एपिसोडमध्ये जर मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ की स्वप्नाने जसं कालच्या एपिसोडमध्ये झाले का तिने टेम्पो चोरलाय, त्यानंतर भैरवी सगळं अनिशला सांगते, पण अनिश इतका नीच वागतोय ना आजच्या एपिसोडमध्ये. पहिले तो भैरवीला डावलतो, त्यानंतर तो मामांनाही डावलतो, राजनचा कॉल येतो, त्याच्यानंतर सगळं सस्पेन्स हे सगळं चालतं, भरपूर सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि याच्यामध्ये निवेदिताचीही एंट्री आहे. मग बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय झालंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे स्वप्ना मेकअप करत असते तेव्हा मामा म्हणतात चोरी करण्यासाठी मेकअप करणं गरजेचं आहे का, मला तर हाच प्रश्न पडला आहे. तेव्हा राधाबाई म्हणतात तूही थोडा मला मेकअप देते का, म्हणजे कसं मी सुद्धा सुंदर दिसेल ना. तेव्हा मामा म्हणतात काय चाललंय तुझं, इथे आपण चोरी करण्याची प्लॅनिंग करायला पाहिजे आणि हे काय फालतूगिरी चालली आहे. तेवढ्यात अनिश म्हणतो काय ग स्वप्ना, तू इथेच थांबली तर मोदक कसे काय जातील. तेव्हा ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे. तेवढ्यात दाराची बेल वाजते तेव्हा ती म्हणते तुम्ही प्लीज दार ओपन करणार का. मामा लगेच दार ओपन करायला जातात तर दारावरती तो टेम्पो ड्रायव्हर आलेला असतो. तेव्हा मामा विचारतात हे सगळं काय आहे. तेव्हा तो सांगतो तुम्ही जसं सांगितलं आहे मॅडम, आम्ही काम फत्ते केलं आहे, टेम्पो आता इथेच आहे, ते मोदक आमच्याकडे आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होत असतो. तेव्हा हे सगळे म्हणतात हे सगळं तू केलं आहेस का. तेव्हा स्वप्ना म्हणते जसा तुम्हाला ऍड्रेस पाठवला होता ना, त्यानंतरच मी माझ्या कामाला लागली होती आणि या लोकांना मी भैरवीकडे पाठवून माझं काम सुद्धा करून घेतलं आहे. तो माणूस लगेच तिथून निघून जातो. तेव्हा इकडे अनिश, राधा, किशा सगळेच खूप खुश झालेले असतात. तर दुसरीकडे भैरवी, मीना आणि निलिमात्या तिघीही मंदिरातून बाहेर जात असतात. तेव्हा निलिमात्या म्हणतात आजची आज ऑर्डर खरंच खूप छान झाली ना. तेव्हा निलिमा म्हणते हो, खरं म्हटलं तर ऑर्डर छान सुद्धा झाली आणि वरून मोदक इतके सुंदर झाले होते ना की एकसारखे सगळे दिसत होते. तेव्हा निलिमात्या म्हणतात मला असं वाटते आपल्याला सगळ्या मोदकांची यादी करून ठेवायला पाहिजे, म्हणजे किती प्रमाणात किती वस्तू लागल्या कसं आपल्यासाठी सोपं जाईल ना. तेव्हा भैरवी म्हणते माझ्याही डोक्यामध्ये हेच चाललं होतं, आता आपण हे थोडं करू म्हणजे कसं सोपं जाईल. तेवढ्यात राजनचा कॉल येतो. ते बघता भैरवीला तो विचारतो काय ग भैरवी, अजून तुझा टेम्पो इथे पोचला नाही. तेव्हा ती म्हणते असं कसं, आता तर अर्धा तास व्हायला पाहिजे होता तुझ्या इथे टेम्पो पोचून, असं कसं काय पाठवला नाही, तुझीच तर लोक होती. तेव्हा तो म्हणतो नाही ग, आमच्या इथून आम्ही कोणताच टेम्पो पाठवला नाही. तेव्हा भैरवी म्हणते असं कसं, त्यांनी असंच सांगितलं होतं की सुक्तनकर फूड कडून आम्ही आलो आहोत म्हणून तर आम्ही सगळे 5000 मोदक त्याच्यामध्ये लोड केले. तेव्हा राजन म्हणतो काहीतरी नक्कीच गैरसमज झाला आहे. भैरवी थांब जरा, मी एकदा सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करतो आणि नंतर तुला कळवतो. तेव्हा भैरवीला समजून जातं की काहीतरी नक्कीच गोंधळ झाला आहे. निलिमा आणि मीना विचारतात काय झालं भैरवी, तू अशी घाबरली काय आहेस. इकडे राजन लगेच फोन करायला लागतो आणि विचारतो मला सांगा आज आपल्या इथून किती टेम्पो गेले आहेत, मला प्रत्येक टेम्पोची डिटेल हवी आहे. राजनची ही काळजी वाढलेली असते. तर दुसरीकडे भैरवी इकडे सगळ्यांना सांगायला लागते राजनचा फोन आला होता आणि तो सांगतोय की त्याने असा कोणताच टेम्पो पाठवला नव्हता, आपण ज्या टेम्पोमध्ये माल पाठवला तो कोणाचा तरी भलताच होता. आता आपण काय करायचं, सगळं काही बर्बाद झालं, चोरीला गेलं. भैरवी अक्षरशः त्या मंदिरामध्येच कोसळून जाते. ते बघता लगेच तिला पाणी पाजतात आणि थोडा धीर देण्याचा प्रयत्न करतात. भैरवीला हे सगळं बघून भैरवी अक्षरशः पॅनिक झालेली असते. तिला काही सुधरत नसतं की काय करावं, ती खरंच हताश झालेली असते. तर दुसरीकडे टेम्पोमध्ये त्या माणसांनी सगळं सामान भरलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात आता आपल्याला आजचा दिवस हा टेम्पो इथेच ठेवायचा आहे, उद्या बघू याचं काय करायचं. तेव्हा ते म्हणतात मग ते मोदक खराब तर होणार नाही ना. तेव्हा ते म्हणतात अरे दादा, खरं म्हटलं तर भूक लागली आहे, आपण एक काम करायचं का, एखादा बॉक्स उघडू आणि खाऊन बघू म्हणजे कसं झालं आहे ते समजेल. ते लगेच एक बॉक्स खाली करतात आणि मोदक खाता खाता म्हणतात हे तर खरंच खूप टेस्टी आहे. तेव्हा तो म्हणतो पण दादा आता आपल्याला पुढच्या कामाला लागायला पाहिजे, कारण की असंच आपण ठेवून काय नाही. तेव्हा तो म्हणतो पहिले खाऊन घेऊ, नंतरचं नंतर बघू रे, ते होतच राहील. दुसरीकडे सगळ्यांची काळजी वाढलेली असते. तेव्हा मीना म्हणायला लागते मला असं वाटते आपल्याला सगळ्या गोष्टी अशोक भाऊजींना सांगायला पाहिजेत. तेव्हा भैरवी म्हणते नाही, अशोक बाबांना नको सांगायला, कारण की बाबांवरती ऑलरेडी खूप काच आहे आणि त्यांना अजून टेन्शन द्यायला नको. त्या जागेवरती मी अनिशला कॉल करते
आणि त्याला सगळं कळवते. इकडे राधाकिशनने पत्त्यांचा बंगला बांधलेला असतो आणि त्या दोघांची धमाल मस्ती सुरूच असते. तेवढ्यात इकडे स्वप्ना सुद्धा आलेली असते. ते बघता अनिशचा फोन वाजतो. तेव्हा स्वप्ना म्हणायला लागते, अरे मला वाटते तुझ्या बायकोचा कॉल आला, उचल तर. तेव्हा अनिश म्हणतो, सगळ्यांनी शांत व्हा. बोल भैरवी, काय चाललं आहे? तुझी ऑर्डर पोचली का? सगळं व्यवस्थित ना? तेव्हा ती म्हणते, अनिश इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, काय झालं? मोदक झाले नाही का बरोबर? एवढी मोठी ऑर्डर होती, नाही जमली का? काही गडबड झाली का? तेव्हा ती म्हणते, मोदक जमले, सगळं झालं, पण आमचा टेम्पो चोरीला गेला आहे. कोणीतरी तिथे आला आणि आमचा टेम्पो घेऊन गेलं. हे ऐकल्यानंतर अनिश अक्षरशः चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, अनिश तू आत्ता इथे येतो का? म्हणजे आमची मदत करायला, कारण की मला खरंच समजत नाही तो टेम्पो कुठे गेला असेल आणि कोणी हे सगळं केलं असेल. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे मी आत्ताच तिकडे येतोय, पण भैरवी तू कुठे जाऊ नको, माझी वाट बघ, मी लवकर तिकडे येतो. तेव्हा मीना म्हणायला लागते, बरं झालं अनिश येत तर आहे, कधीतरी त्या टाइमवर कामी येतोय. दुसरीकडे स्वप्ना विचारते, काय रे अनिश, तू आता बायकोची मदत करायला जाणार आहे का? तेव्हा तो म्हणतो, काही फरक पडत नाही, जाऊ दे, तिला शोधू दे. खरं म्हणजे ती राजनला बोलवणार होती, त्याच्याचमुळे तर मी हा पिल्लू सोडला आहे. म्हणजे कसं ती त्याच्यामध्ये अडकून राहील आणि ती कोणाला बोलवणार सुद्धा नाही. इकडे भैरवी अनिशची वाट बघून बघून अक्षरशः वैतागून जाते, पण अनिश काही येत नसतो. ते बघता भैरवी म्हणायला लागते, मला नाही वाटत आपल्याला अजून काही थांबून चालेल, आपल्याला आपले मार्ग शोधायला लागतील. चला आपल्याला जसं काही जमतंय तसं शोधून घेऊ. त्या तिघी लगेच शोधाशोध करायला जातात. तेवढ्यात भैरवी रस्त्यावरती येते, पण तिथं तिच्याकडे लक्षच नसतं. तेवढ्यात तिची गाडीला टक्कर होते आणि अक्षरशः भैरवीचा ऍक्सिडेंट होऊन जातो. ते बघता त्या गाडीमध्ये अजून कोणी नाही तर निवेदिता ताई असतात. तेव्हा त्या उतरतात आणि विचारतात, बाळा तू ठीक तर आहेस ना? तू भैरवी ना, त्या दिवशी मला कॅफेमध्ये मिळाली होती. तेव्हा मीना विचारते, तू यांना ओळखते का? तेव्हा ती म्हणते, हो आई, या रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत. हे ऐकल्यानंतर या दोघी खुश होतात आणि म्हणतात, बरं झालं या मिळाल्या, या आपली नक्कीच मदत करतील ना? तेव्हा भैरवीला त्या विचारतात, पहिले मला सांग, तू ठीक तर आहेस ना भैरवी? सगळं व्यवस्थित आहे ना? हॉस्पिटलला तर जायची गरज नाही ना? मला खरं खरं सांग बाळा. तेव्हा म्हणते, नाही नाही मी सगळं ठीक आहे, तुम्ही नका माझी काळजी करू, पण मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे आपण बोलू, पहिले मी माझी गाडी थोडी साईडला करून घेते. त्या लगेच गाडी साईडला करायला जातात. तेवढ्यात इकडे मामा आणि मुलं घरी आलेले असतात. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, आजोबा तुम्हाला माहितीये का, आज आमच्या क्लासमध्ये खूप मजा आली आणि आम्हाला तुम्हाला एक सरप्राईज सांगायचं आहे. तेव्हा ईशान म्हणायला लागतो, काय आहे तुझं सरप्राईज? असं फोडायचं नव्हतं ना, तू काय प्रत्येक गोष्ट फोडते? तेव्हा मामा म्हणतात, ते नंतर बघू, पहिले एक काम करा, तुम्ही आवरून घ्या, किंवा पहिले माऊला फोन करायचा का? आज ती जी पहिली ऑर्डर गेली असेल, माझ्या अंदाजे एवढ्याला ऑर्डर पोचली सुद्धा असेल, ती खूप खुश असेल, तर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर कसं तिला आनंद होईल ना? ते लगेच भैरवीला कॉल करतात. इकडे या लोकांचं डिस्कशन सुरूच असतं. तेव्हा निवेदिता म्हणायला लागते, मला असं वाटते हे सगळं कोणीतरी प्लॅनिंग करून केलं आहे, कारण की अचानक ट्रक चोरीला जाणं आणि एवढं सगळं सामान नेलं म्हणजे कोणीतरी नक्कीच तुझी प्लॅनिंग करून हे सगळं कटकारस्थान केलं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, पण मी तर कधीच कोणाच्या वाकड्यात गेलेली नाही, मग माझ्या बाबतीत असं कोण कसं काय करू शकतं? तेवढ्यात भैरवीचा फोन वाजतो. तेव्हा तो फोन मामांचा असतो. तेव्हा ते विचारतात, काय ग भैरवी, ऑर्डर पोचली ना, सगळं व्यवस्थित ना? तेव्हा भैरवी काय बोलावं काय सुचत नसतं. तेव्हा मामा म्हणतात, मला तुझा खूप अभिमान आहे, तू एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट केली, खरंच भैरवी तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आपला मोदकांचा ट्रक आहे ना तो चोरीला गेला आहे आणि आता आम्ही त्याची शोध घेत आहोत, मला खरंच समजत नाही मी काय करावं. तेव्हा मामा म्हणतात, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी तिकडे येतो, आपण लवकर हे सगळं शोधू. तेवढ्यात मुलं विचारतात, काय झालं आजोबा, सगळं ठीक तर आहे ना? इकडे भैरवीची काळजी वाढलेली असते की आता आपण काय मार्ग शोधावा. तेवढ्यात मामांना मुलं विचारतात, काय झालं, माऊ रडत होती का? तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही काही झालं नव्हतं, थांबा जरा. मामा विचार करतात, आता या परिस्थितीमध्ये मला तिथे जाणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे अनिश, राधाकिशा हे सगळे मस्तपैकी दारू पिऊन डान्स करत असतात. त्या लोकांचा धिंगाणा सुरूच असतो. तेवढ्यात मामांचा इकडे अनिशला कॉल येतो. तेव्हा अनिश विचारतो, बोला ना बाबा काय झालं? तेव्हा ते विचारतात, अनिश तू कुठे आहेस?
तेव्हा तो सांगायला लागतो मी माझ्या एका मित्राकडे आलो आहे, थोडं काम आहे, काही इम्पॉर्टंट आहे का बाबा? तेव्हा ते म्हणतात अरे तुला माहिती आहे का, भैरवीचा मोदकांचा टेम्पो चोरीला गेला आहे आणि त्याच्याचमुळे मला तिकडे जायला लागेल, मग तू लवकर घरी येतो का मुलांकडे राहायला? तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच तिकडे येत आहे, थांबा जरा. तेव्हा मामांना थोडा धीर आलेला असतो. इकडे स्वप्ना विचारते काय रे, आता तुझ्या बाबांनी बोलवलं आहे, मग तू जाणार का? तेव्हा तो म्हणतो तो बाबाही खड्ड्यात जाऊ दे आणि ती भैरवी खड्ड्यात जाऊ दे, मला काही फरक पडत नाही त्या भैरवीच्या मोदकांचा, आपण आपली पार्टी एन्जॉय करू, मला तुझी कंपनी सोडून कुठेच जायचं नाही आहे. ते लोक पुन्हा ड्रिंक करून त्यांची पार्टी सुरू करतात. इकडे मामांचं टेन्शन वाढलेलं असतं की आता हा अनिश कधी येईल, तर दुसरीकडे हिमांचं सगळ्या टेम्पोचा नक्षा बदलत असतात. तेव्हा तो म्हणतो ही खोटी नंबर प्लेट होती आणि ही खरी नंबर प्लेट आहे, म्हणजे जरीही त्यांनी आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी त्यांना सापडणार नाही. या धंद्यामध्ये मी नवा नाही आहे, जुना आहे, म्हणून मला सगळ्या गोष्टी माहिती आहे. जरी पोलीस कंप्लेंट झाली ना तरी खोट्या नंबर प्लेटची होईल, आपल्यावरती काहीच येणार नाही. चला आता आपण टेम्पो फिरूया. ते लगेच टेम्पोत बसून तिथून जात असतात. तेवढ्यात इकडे फ्रेममध्ये अजून काही नाही तर गणपती बाप्पा आणि त्याच्यामध्ये भैरवीने ठेवलेला मोदक दिसतो. तर दुसरीकडे भैरवीची काळजी वाढत असते की बाबा सुद्धा अजून आले नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा ते विचारतात मला सांगा ना तुम्हाला त्या टेम्पोचा नंबर प्लेट किंवा काही आठवतंय का, म्हणजे ज्याच्याने आपल्याला गोष्टी सोप्या जातील. तेव्हा भैरवी सांगते मला ती नंबर प्लेट तर आठवत नाही, पण त्या माणसाच्या चेहऱ्याचं मी वर्णन करू शकते. आई तुला आठवतंय का, तू मी मोदक ठेवताना तू तिथे फोटो काढला होता, तो फोटो तुझ्याकडे असेल ना? तेव्हा निलिमा ते म्हणतात हो बरोबर आहे, फोटो तर असेल, फोटो भेटला तर गोष्टी सोप्या होऊन जातील. लगेच निवेदिता तो फोटो बघते आणि म्हणायला लागते याच्यात तर स्पष्टपणे नंबर दिसत आहे, आपला फायदा होऊ शकतो. ती लगेच पोलिसांना कॉल करते आणि म्हणायला लागते जगताप साहेब मी तुम्हाला एक नंबर पाठवला आहे, याचा ओनर कोण आहे आणि हा टेम्पो कुठे आहे जरा शोधता का? एक कंप्लेंट आहे, म्हणजे माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, तिचे मोदकांची कन्साइनमेंट होती आणि ती कोणीतरी चोरी करून नेली आहे, मग काही अपडेट मिळाली तर चांगलं होईल. तेव्हा निलिमा म्हणायला लागते म्हणजे आता हे सगळं भेटून जाईल ना? तेव्हा निवेदिता सांगते पण मला असं वाटते हा आदर्श नगर आहे ना, गुन्हा इथेच झाला आहे, तर तुम्हाला रितसर कंप्लेंट करायला लागेल. तुम्ही एक काम करता का, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करताय का, म्हणजे पुढच्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. तेव्हा मीना म्हणते ठीक आहे आम्ही जातो आणि कंप्लेंट करतो. बरं आहे या मॅडम तुझ्या बरोबर आहेत, म्हणजे आमची काळजी मिटली, आम्ही तक्रार केली का तुला कळवतो आणि तुम्ही तुमचे प्रयत्न करा. त्या दोघी लगेच तिथून निघून जातात. तेव्हा भैरवी विचारते मला खरं सांगा मॅडम, खरंच तो टेम्पो मिळेल ना? तेव्हा निवेदिता सांगते कसं आहे माहिती का भैरवी, मी त्यांच्यासमोर काही बोलली नाही, पण मी स्पष्ट आणि क्लिअर कटच सांगते अशा केसमध्ये टेम्पोचे नंबर खोटे असू शकतात आणि टेम्पो मिळेलच याची आपण खात्री घेऊ शकत नाही, कारण की मी तुला जसं सांगितलं हे कोणीतरी सराईत माणसाने केलं आहे आणि हे सगळं प्लॅनिंग करून केलेलं आहे, म्हणजे त्यांनी असं साधा सुद्धा गेम खेळलेला नाही. हे ऐकल्यानंतर भैरवीची काळजी अजूनच वाढायला लागते. थोड्या वेळानंतर भैरवी आणि निवेदिता दोघेही शोधाशोध सुरू करतात. तेवढ्यात एका ठिकाणी गाडी थांबते. तेव्हा भैरवी विचारते काय झालं, आपण इथे का थांबलो आहे? तेव्हा ती म्हणते इथे दोन रस्ते आहेत, एक हा रस्ता एक तो रस्ता, आपण आता या रस्त्याला जाऊया आणि बघूया काय होते. दुसरीकडे मामा खूप चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात चाललं तरी काय आहे आणि अजून कसा येत नाही, किती वेळ झाला मी वाट बघतोय आणि तिकडे भैरवीला माझी गरज आहे, तिचे मोदक चोरीला गेले आहेत, पण तरी सुद्धा हा मुलगा येत का नाही? तेवढ्यात मामा त्याला पुन्हा फोन करतात पण अनिश काही फोन उचलत नसतं. इकडे निवेदिता म्हणायला लागते थांब जरा, इथे काही टेम्पो आहे, मी जरा शोध घेते. भैरवी गाडीमध्ये थांबते. तेवढ्यात निवेदिता इकडे तिकडे बघते आणि तिच्यासमोर एक्झॅक्ट तो टेम्पो येतो आणि तिला ते मोदक सुद्धा दिसतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच यांच्या हातात टेम्पो लागून राजनकडे सुखरूपपणे ऑर्डर जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचं अनिश ज्या प्रकारे नीचप्रमाणे वागलंय, तुम्हाला काय वाटतं त्याचं हे वागणं बरोबर आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला